एखादा शिक्षक जर स्वतः अध्ययन करत नसेल तर तो योग्य प्रकारे अध्यापन करतो आहे असे म्हणता येणार नाही. एखाद्या दिव्याची स्वतःची वात जर जळत नसेल तर तो दुसरा दिवा कधीही पेटवू शकणार नाही. ज्या शिक्षकाने स्वतःच्या विषयाचा अभ्यास थांबवलेला आहे, आपल्या ज्ञानात जो भर घालत नाही तर केवळ ठराविक पाठच विद्यार्थ्यांना शिकवत राहतो, असा शिक्षक त्यांच्या मनात माहिती साठवायला मदत करू शकेल, पण त्यांच्यातील स्फुल्लिंग चेतवू शकणार नाही. रवींद्रनाथ टागोर, इंग्लिश रायटिंग ऑफ रवींद्रनाथ टागोर, अ मिसलेनी, पृष्ठ क्रमांक 64, साहित्य अकादमी. फार सुंदर असे विचार रवींद्रनाथ टागोरने सांगितलेले आहे. आणि असे म्हटले जाते की जर काही मुले आपण ज्या पद्धतीने शिकवतो त्यातून शिकत नसतील तर ती ज्या पद्धतीने शिकू शकतात तसे आपण त्यांना शिकवले पाहिजे. आणि म्हणूनच या विचारधारेतूनच निष्ठा प्रशिक्षणाची सुरुवात झाली. तर चला मित्रांनो, या प्रशिक्षणाची रूपरेषा कशी आहे ते आपण पाहूया. आणि हो, सुरुवात करायच्या आधी आपण जर याआधी गुरुमित्र चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढील निष्ठा प्रशिक्षणासंदर्भात अपडेट्स मिळतील. तर चला तर सुरुवात करूया. निष्ठा म्हणजे नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेड्स अँड टीचर्स होलिस्टिक ॲडव्हान्समेंट. तुम्हाला मी यापूर्वी माझ्या व्हिडिओजमध्ये याबद्दल माहिती सांगितलेली आहे. आणि हो, आता जर तुम्ही सर्वजण निष्ठा प्रशिक्षणासाठी लॉग इन सुद्धा झाला असेल आणि जर नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, त्याप्रमाणे तुम्ही निष्ठा प्रशिक्षणाला लॉग इन व्हा. आणि हे प्रशिक्षण आता सर्वांना माहीत असल्याप्रमाणे 3 महिन्यामध्ये संपवायचं आहे आपण. आणि याची सुरुवात 3 नोव्हेंबर 2020 ते 31 जानेवारी 2021 पर्यंत असणार आहे. आणि एकूण याच्यामध्ये 18 मॉड्यूल्स आहेत आणि एकूण 42 लाख शिक्षकांना एकाच वेळी प्रशिक्षण करण्याचं हे काम निष्ठा ऑनलाईन प्रशिक्षणामुळे होणार आहे. तर चला पाहूया आपण या निष्ठा प्रशिक्षणाचं वेळापत्रक किंवा टाइम टेबल कसं आहे ते. निष्ठा, चला तर आज आपण निष्ठा प्रशिक्षणाला सुरुवात करत आहोत. टाइम टेबल पाहूया आपण. तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे हे प्रशिक्षण नोव्हेंबर 3 पासून सुरुवात होत आहे आणि या संदर्भात तुम्हाला कन्नड आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला टाइम टेबल मिळालेला आहे. पण मी या व्हिडिओमध्ये केवळ मराठीमध्ये या वेळापत्रकाची रूपरेषा कशी असेल हे सांगत आहे. तर बघा, इथं वेळापत्रक जाणून घेण्याआधी आपण हे 18 मॉड्यूल्स कसे विभागले गेलेले आहेत याविषयी थोडक्यात माहिती मिळूया. हे 18 मॉड्यूल्स एकूण 3 विभागामध्ये विभागले गेलेले आहेत. पहिला विभाग आहे जेनरिक मॉड्यूल्स म्हणजे आंतरशाखीय मुद्दे. दुसरा मॉड्यूल आहे पेडागॉजी मॉड्यूल्स, अध्यापन शास्त्र. आणि तिसरं आहे लीडरशिप मॉड्यूल्स म्हणजे शालेय नेतृत्व, स्कूल लीडरशिप. हे अशा प्रकारचे 3 गट इथं पाडण्यात आलेले आहेत आणि हे 3 गट एकूण 18 मॉड्यूल्सने समाविष्ट केलेले आहेत. तर चला पाहूया आपण सर्वप्रथम आंतरशाखीय मुद्दे किंवा मॉड्यूल्स आपण त्याला म्हणू शकतो. इथं सुरुवातीला आहे त्याला आपण कोर्स या नावानं संबोधलेला आहे. पहिला कोर्स, दुसरा कोर्स, तिसरा कोर्स असं आपण इथं म्हटलेलं आहे. तर पहिला कोर्स आहे अभ्यासक्रम, अध्ययनार्थी केंद्रित अध्यापनशास्त्र, अध्ययन निष्पत्ती आणि सर्वसमावेशक शिक्षण, ज्यांना आपण इंग्रजीमध्ये करिक्युलम अँड इन्क्लुझिव्ह क्लासरूम असं म्हटलेलं आहे.
दुसरा कोर्स आहे सुरक्षित आणि निकोप शालेय वातावरण निर्मितीसाठी वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्यांचे विकसन, इंग्रजीमध्ये डेव्हलपिंग पर्सनल सोशल क्वालिटीज फॉर क्रिएटिंग सेफ अँड हेल्दी सोशल इन्व्हायरमेंट. तिसरा कोर्स आहे शाळांमधील आरोग्य व स्वास्थ्य, हेल्थ अँड वेल बिईंग्स इन स्कूल्स. चौथा कोर्स आहे अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील लैंगिक दृष्टिकोनाची उपयुक्तता, इंटिग्रेटिंग जेंडर इन टीचिंग लर्निंग प्रोसेस. पाचवा कोर्स आहे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे म्हणजे ICT अध्ययन अध्यापन आणि मूल्यांकनातील एकात्मिकीकरण, ज्याला आपण इंटिग्रेशन ऑफ ICT इन टीचिंग लर्निंग अँड असेसमेंट. कोर्स नंबर 6 कला एकात्मिक अध्ययन, आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग. त्यानंतर कोर्स आहे 7वा शाळा आधारित मूल्यांकन, स्कूल बेस्ड असेसमेंट. अशा प्रकारचे हे 7 नवीन विषय आपण जेनरिक मॉड्यूल्स या विभागामध्ये पाहणार आहोत. यामध्ये सुरुवातीला आपण एकूण 3 कोर्स इथं घेणार आहोत. पहिला कोर्स करिक्युलम अँड इन्क्लुझिव्ह क्लासरूम, दुसरा आहे डेव्हलपिंग पर्सनल सोशल क्वालिटीज फॉर क्रिएटिंग सेफ अँड हेल्दी सोशल इन्व्हायरमेंट, आणि तिसरा कोर्स आहे हेल्थ अँड वेल बिईंग्स इन स्कूल्स. या तिन्ही कोर्सला पूर्ण करण्याची कालावधी सुरुवात होत आहे नोव्हेंबर 3 पासून ते समाप्ती नोव्हेंबर 15, 2020. हे तिन्ही कोर्स आपल्याला या 15 दिवसामध्ये पूर्ण करायचे आहे. त्यानंतर याच आंतरशाखीय मॉड्यूल्समध्ये कोर्स क्रमांक 4 अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील लैंगिक दृष्टिकोनाची उपयुक्तता, त्यानंतर माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे म्हणजे ICT अध्ययन अध्यापन आणि मूल्यांकनातील एकात्मिकीकरण, त्यानंतर कला आणि एकात्मिक अध्ययन म्हणजे आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग. यांची तारीख आहे नोव्हेंबर 16 ते नोव्हेंबर 30, 2020 पर्यंत आपण हे 3 कोर्स पूर्ण करायचे आहे. यानंतर आपण पाहणार आहोत की अध्यापन शास्त्र, ज्याला आपण पेडागॉजी मॉड्यूल्स म्हटलेलं आहे. या अध्यापन शास्त्रामध्ये कोणकोणते विषय आहेत किंवा आपण त्यांना कोर्स आहेत ते आपण पाहूया. सर्वप्रथम आहे तर कोर्स क्रमांक 8 पर्यावरण विषयक अभ्यासाचे अध्यापन शास्त्र, आणि हे कोर्स असणार आहे फक्त प्राथमिक स्तरावरतीच होणार आहे, म्हणजे पेडागॉजी ऑफ इन्व्हायरमेंटल स्टडीज फॉर प्रायमरी स्टेज ओनली. यानंतर गणित अध्यापन शास्त्र, ज्याला आपण पेडागॉजी ऑफ मॅथमॅटिक्स म्हटलेलं आहे. नंतर आहे 10वा सामाजिक शास्त्रातील म्हणजे समाजशास्त्रातील अध्यापन पद्धती, हे उच्च प्राथमिक स्तर, पेडागॉजी ऑफ सोशल सायन्स फॉर अप्पर प्रायमरी स्टेज ओनली. त्यानंतर आहे कोर्स 11 भाषेचे अध्यापन शास्त्र म्हणजे पेडागॉजी ऑफ लँग्वेजेस. त्यानंतर आहे कोर्स 12 विज्ञानाचे अध्यापन शास्त्र उच्च प्राथमिक स्तर, पेडागॉजी ऑफ सायन्स अप्पर प्रायमरी स्टेज ओनली. तर अशा प्रकारचे हे 12 क्रमांकापर्यंत असतील. त्यातच आपण इथे एक 7वा कोर्स इथं सांगायचं राहून गेलं, शाळा आधारित मूल्यांकन म्हणजे स्कूल बेस्ड असेसमेंट, हे याआधी मी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे इथं आपण पाहू शकतो की कोर्स क्रमांक 7 म्हणजे शाळा आधारित मूल्यांकन आणि कोर्स क्रमांक 8 पर्यावरण विषयक अभ्यासाचे अध्यापन शास्त्र प्राथमिक स्तर, त्यानंतर गणित अध्यापन शास्त्र पेडागॉजी ऑफ मॅथमॅटिक्स, हे तिन्ही विषय म्हणजे तिन्ही कोर्स डिसेंबर 1 ते डिसेंबर 15 पर्यंत आपल्याला संपवायचे आहेत. बघा, डिसेंबर 1 ते डिसेंबर 15, 2020 पर्यंत आपण हे तिन्ही कोर्स संपवायचे आहेत. त्यानंतर सामाजिक शास्त्रातील अध्यापन पद्धती म्हणजे उच्च प्राथमिक स्तरावरती पेडागॉजी ऑफ सोशल सायन्स फॉर अप्पर प्रायमरी स्टेज ओनली. त्यानंतर भाषेचे अध्यापन शास्त्र पेडागॉजी ऑफ लँग्वेजेस, विज्ञानाचे अध्यापन शास्त्र उच्च प्राथमिक स्तर पेडागॉजी ऑफ सायन्स अप्पर प्रायमरी स्टेज. बघा, मी रिपीट करत आहे. सब्जेक्ट का रिपीट करत आहे
तर हे तुम्हाला आता फिक्स करून घ्यायचे आहेत की आपणाला हेच विषय आता शिकायचे आहेत. तर हे तिन्ही कोर्स आपणाला डिसेंबर 16 पासून ते डिसेंबर 31 पर्यंत पूर्ण करायचे आहे. या विषयामध्ये कोणकोणते विषय आहेत ते तुम्हाला पूर्ण अभ्यास करायचा आहे आणि याच्यासाठी आहे वेळ डिसेंबर 15 ते डिसेंबर 31 पर्यंत. तर यानंतर आपण पाहायचं आहे की शालेय नेतृत्व, ज्याला आपण स्कूल लीडरशिप म्हणतो. ॲक्च्युली सांगायचं म्हणजे स्कूल लीडरशिप जर आपल्या शाळेमध्ये कोण करत असेल तर ते आपले मुख्याध्यापक, हेडमास्टर्स म्हणतो. केवळ हे सर्वप्रथम या निष्ठा प्रशिक्षणामध्ये स्कूल लीडरशिप हे केवळ हेडमास्टर्सशी सीमित होतं, म्हणजे त्यांच्याशी तेवढंच मर्यादित होतं. मात्र आता हे ऑनलाईन झाल्या कारणानं स्कूल लीडरशिप हे मॉड्यूल्स सर्व शिक्षकांना असणार आहेत, म्हणजे एलिमेंटरी लेवल टू 8th स्टँडर्ड पर्यंतच्या सर्व प्राथमिक शिक्षकांना असणार आहेत. तर ते कोर्स कोणकोणते आहेत ते पाहूया आपण. सर्वप्रथम आहे यामध्ये कोर्स क्रमांक 16 शालेय नेतृत्व संकल्पना व उपयोजन, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्कूल लीडरशिप कॉन्सेप्ट्स अँड ॲप्लिकेशन असं म्हटलेलं आहे. कोर्स क्रमांक 14 शालेय शिक्षणातील पुढाकार, इनिशिएटिव्ह्ज इन स्कूल एज्युकेशन. त्यानंतर आहे कोर्स क्रमांक 15 शाळा पूर्व शिक्षण, म्हणजे त्याला आपण प्री स्कूल एज्युकेशन म्हटलेलं आहे. नंतर आहे शाळेतील पूर्व व्यावसायिक शिक्षण, बघा प्री व्होकेशनल एज्युकेशन. हे लीडरशिप मॉडेल्स फ्रेम करत असताना आत्ता जे आपल्याला 2021 नंतर जे NEP नवीन शैक्षणिक धोरण येणार आहे त्या आधारित या निष्ठा प्रशिक्षणामधील सर्व कोर्स तयार केलेले आहेत. त्यानंतर आहे कोर्स क्रमांक 17 आता सध्या आपणाला कोविड-19च्या कठीण परिस्थितीमध्ये शालेय शिक्षणातील कोणकोणती आव्हाने आहेत आणि ती कशा प्रकारे आपण पूर्ण केली पाहिजेत याविषयी कोविड-19 सिनॅरिओ अड्रेसिंग चॅलेंजेस इन स्कूल एज्युकेशन हे एक नवीन टॉपिक म्हणजे नवीन कोर्स या निष्ठा प्रशिक्षणामध्ये समाविष्ट केलेला आहे. आणि शेवटचा कोर्स आहे कोर्स क्रमांक 18 अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील लैंगिक दृष्टिकोनाची उपयुक्तता. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहीत असणार की पोक्सो ॲक्ट 2012, तर पोक्सो ॲक्ट 2012 प्रमाणे कोणकोणत्या प्रकारे आपण चाइल्ड प्रोटेक्शन करू शकतो आणि जिथं सेक्शुअल ऑफेन्सेस होतात आणि झाल्यानंतर त्यांना कोणकोणत्या प्रकारच्या कठीण शिक्षेला सामोरे जावे लागतं अशा प्रकारची सर्व माहिती या कोर्स क्रमांक 18 मध्ये तुम्हाला मिळते. यानंतर शालेय नेतृत्व संकल्पना व उपयोजन, शालेय शिक्षणातील पुढाकार, त्यानंतर शाळा पूर्व शिक्षण हे तिन्ही विषय आपल्याला कधी पूर्ण करायचे आहेत तर जानेवारी 1, 2021 ते जानेवारी 15, 2021 या कालावधीमध्ये, या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला हे तिन्ही कोर्स पूर्ण करायचे आहेत. कोणत्या मुद्द्याखाली येतात ते लीडरशिप मॉड्यूल्स. त्यानंतरचे आहेत कोर्स क्रमांक 16, कोर्स क्रमांक 17 आणि कोर्स क्रमांक 18. हे तिन्ही कोर्स आपल्याला जानेवारी 16 ते जानेवारी 31, 2021 या कालावधीमध्ये हे तिन्ही कोर्स आपल्याला पूर्ण करायचे आहेत. मित्रांनो, काही चिंता करायची आवश्यकता नाही. तुम्हाला प्रत्येक कोर्सची स्वतंत्र अशी माहिती मी या यूट्यूब चॅनलच्या द्वारे तुम्हा सर्वांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. तर समजा हे सर्व प्रकारचे कोर्स दिलेल्या वेळेमध्ये जर आपण पूर्ण केलं नसेल तर एक चान्स आपल्याला इथे दिलेला आहे. तर सर्वच्या सर्व 18 मॉड्यूल्स म्हणजे all 18 modules for teachers who missed any of these modules in competency based assessment certificate of merit will be issued only if the teacher scores 50% and above. म्हणजे जर कोर्स पूर्ण करता आला नसेल तुम्हाला
या वेळेला मात्र हे सर्टिफिकेट म्हणजे कॉम्पिटन्सी बेस्ड असेसमेंट सर्टिफिकेट तुम्हाला मेरिटच्या आधारावरती ज्यांनी 50% वर कोर्स पूर्ण करून स्कोअर केलेला आहे त्यांना हे सर्टिफिकेट मिळेल आणि याची तारीख आहे फेब्रुवारी 1 ते फेब्रुवारी 15, 2021. यामध्ये तुम्हाला या 15 दिवसामध्ये सर्वच्या सर्व 18 मॉड्यूल्स हे वाचून आणि तिथं असलेले जे क्वेश्चन्स आहेत म्हणजे कॉम्पिटन्सी बेस्ड असेसमेंट जे होणार आहे ते जर तुम्ही व्यवस्थितपणे पूर्ण केला असेल तर तुम्हाला एक मेरिट सर्टिफिकेट सुद्धा मिळेल. मित्रांनो, इतकी माहिती मी आज तुम्हाला इथं देऊ इच्छितो. कृपया हे व्हिडिओ तुम्ही परत पहा जेणेकरून तुम्हाला एकूण 18 मॉड्यूल्स कोणकोणते आहेत आणि ते कोणकोणते विभागामध्ये विभागलेले आहेत ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला सुरुवातीला मिळेल आणि जेणेकरून तुम्हाला पुढील कोर्स करण्यासाठी उपयोगी ठरतील. आणि एवढे सांगून मी इथं माझा हा व्हिडिओ थांबवतो. सर्वांना थँक्यू. धन्यवाद.